हॅलो एव्हरीवन, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. चेक बाउन्स झाला असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. तर चेक बाउन्स होणं म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला एखादा चेक दिला आणि तुम्ही तो बँकेमध्ये डिपॉझिट केला आणि बँकेने काही ठराविक कारणासह तो चेक वटणावळीस नकार दिला, तर त्याला आपण चेक बाउन्स झाला असं म्हणतो. मग चेक बाउन्स होण्याची विविध कारणं आहेत. त्याच्यामध्ये इन्सफिशियंट फंड्स किंवा अकाउंट फ्रीज होणं, ते अकाउंट बंद होणं, अशी वेगवेगळी कारणं आहेत. जेव्हा बँक तो चेक वटणावळीस नकार देतं आणि त्या चेकबरोबरच चेक रिटर्न मेमो, ज्याच्यामध्ये तो चेक का रिटर्न झाला, तो चेक का वटला नाही याचं कारणासह जेव्हा चेक रिटर्न केला जातो, तर त्याला आपण चेक बाउन्स होणं असं म्हणतो. मग असा चेक बाउन्स झाल्यानंतर पुढच्या 30 दिवसांच्या आत ज्या व्यक्तीने तुम्हाला तो चेक दिला आहे त्याला तुम्ही लीगल नोटीस पाठवणं गरजेचं आहे. ते लीगल नोटीस मिळाल्यापासून पुढच्या 15 दिवसात त्याने तुमचे एकतर पैसे दिले पाहिजेत आणि जर समजा त्याने तुमचे पैसे परत केले नाही, तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट सेक्शन 138 नुसार केस फाईल करू शकता, ज्यालाच आपण चेक बाउन्सिंगची केस असंही म्हणतो. अशाच नवनवीन माहितीसाठी लीगल लेन्स मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.